मार्ग खडतर आहे, लांब पल्ल्याचा आहे, पर थोडा बहुत बिनधोक आहे. अहो धनाजीराव, मार्ग खडतर आहेच, पर बिनधोक नाही. कोरेगाव, रहमतपूर, कराड अशा लई मोठ्या मुघली छावणी आहेत तिथं. त्या कशा पार करायच्या? म्हणूनच म्हणतो या, जरा धीर दम धरा संताजीराव. बघा आता आपण हितनं महाबळेश्वर, पाचगणी, वाई, मेढा, सातारा, कोरेगाव, रहमतपूर आणि कराडला बगल देऊन थेट मसूर गाठायचं. तिथनं इस्लामपूर, मलकापूर, बावडा आणि तिथून मोर पन्हाळगड. ही योजना तर उत्तमच आहे, कारण आपण रायगडाला जर गेलो तर पायथ्याशी इतिकाद खान गड घेरून बसलाय. त्यापेक्षा पन्हाळगडी मुक्कामी जाणे योग्य. सबब रायगडाचा विचार तुर्तास रद्द केलेलाच बरा. काय बोलताय पंत? संताजीराव, पंत अमात्य योग्य बोलत आहेत. या वक्ती आपण आपलं सामर्थ्य टिकवून ठेवणं जास्त महत्वाचं आहे. संताजीराव, पन्हाळगडी जाण्याचा निर्णय आपण घेत आहोत तो म्हणजे फक्त मलमपट्टी. पण योग्य वेळ आली की इतिकाद खानाचा वेढा फोडून आपण त्याला नक्कीच पळवून लावू. आणि मग आपला रायगड मुघली गिधडांच्या विळख्यातून सोडून आणू. ठरलं तर मग या मोरल्या मुक्कामासाठी टेहनीचं पथक पुढे रवाना करतो. मुघली गिधाड कुठं कुठं वाट अडून उभी आहेत त्याची खबर काढायला पाहिजे. येतो मी. काय म्हणतो राज? पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.